आजचा विषय लिंकवर आलेलाच आहे. तर माटेसरांशी चर्चा करून हा विषय आम्ही ठरवत असतो. तर मी सुरू करतो. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. प्रॅक्टिस मेडिटेशन ग्रुपचे सगळे साधक साधिका बंधू भगिनींनो, आजचा विषय हा खरं पाहत तर इंटरेस्टिंग आहे. काही लोकांना याच्याबद्दल बरेचसे चमत्कार वाटतील, परंतु बुद्धाच्या धर्मामध्ये समजून घेतल्यानंतर हे चमत्कार तसे नसतात. त्याची सत्यता पटल्यानंतर आपणाला ते सत्य आहे हेच कळत असतं. तर आता चक्रवर्ती राजा कोणाला म्हणायचं, नेमका कोण असतो? आपण धम्माचा अभ्यास करत असताना असे शब्द गेलेत काय कुठं? आपण नेहमी म्हणत असतो सम्राट राजा अशोक यांना चक्रवर्ती राजा म्हणतो. मग हे आपलं म्हणणं खरं आहे का? त्याच्यामध्ये बरोबर आहे का ते? हेही आपण तपासून पाहणं आवश्यक आहे. मग ते तपासण्यासाठीचे काय निकष आहेत बरं? हे आजचं व्याख्यान माझं दीघनिकायामधील महासुदर्शन सूक्त याच्यावर आधारित आहे. आपणाला हेही माहित आहे की बोधिसत्व सिद्धार्थाचा जन्म झाला त्यावेळेस आसित मुनी आले आणि पहिल्यानं हसले आणि नंतर रडायला लागले. का रडण्याचं कारण म्हटल्यानं त्यांनी सांगितलं की मी हे जेव्हा बुद्ध होतील त्यावेळेस माहित नाही, त्यावेळेस मी नसेल म्हणे. ते एक कारण होतं. आणि यावेळेसच बाळाचा जन्म झाला त्यावेळेस असे 8 लोक आले होते भविष्य सांगायला. ते भविष्य सांगायला 8 लोक आले. काही लोक त्याच्यापैकी 7 लोकांनी 2 बोट दाखवले. हा 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 बालक घरी राहिला तर चक्रवर्ती राजा होईल, सगळ्या भूभागावर राज्य करेल, आणि ग्रहत्याग केला तर सम्यक संबुद्ध होईल. अशा प्रकारचं आपल्याला माहितच आहे. मग हा चक्रवर्ती घरी राहिल्यानंतर चक्रवर्ती राजा होतो आणि ग्रहत्याग केल्यानंतर हे आता सम्यक संबुद्ध होतो. म्हणजे चक्रवर्ती होणं, चक्रवर्ती राजा होणं ही बोधिसत्वाच्या पूर्वीची एक स्टेज आहे असं म्हणायला हरकत नाही. ते जवळच आलेले असतात आणि हे बोधिसत्वच आपल्या पारमिता पूर्ण करत करत आलेले असतात. आता ह्या पारमिता त्यांनी कशा पूर्ण केल्या, त्याची भावना कशी केली, याच्यात आपण थोडक्यामध्ये विश्लेषण करूया. याचं विश्लेषण कसं, मागच्या एका लेक्चरमध्ये माझं हे पण झालं होतं की जसं बोधिसत्वपती कथावर सांगितलं होतं, संक चक्रवर्ती राजा याच्याविषयी पण मी बोललो होतो. मग दोन्ही चक्रवर्ती राजे म्हणजे कसं, चक्रवर्ती ही अवस्था कशाची कधी असते, कशी होती. आता आपण थोडं मागे जाऊया. 4 असंख्य 1 लाख कल्पामध्ये आपल्या पारमिता पूर्ण करत करत बोधिसत्व सिद्धार्थ गौतमानी पारमिता पूर्ण केल्या. आणि या काळामध्ये अनेक वैभव त्यांनी हे केले असतात, उपभोगले असतात. ते कशाच्या बळावर बरं? ते जे वैभव होतं ते वैभव त्यांनी केलेल्या दानाच्या आणि भावनेच्या, ध्यानाच्या या बळावर केलं होतं. आणि जसजसं ते ध्यान करतात त्यांच्यामधले विकार नष्ट होतात. त्याच्या भावनेनं केलेले कर्म म्हणजे ते फळ त्याला पुढे भोगायला मिळतात. असेच अनेक आयुष्यामध्ये त्यांनी जे दान धम्म केलेलं असतं, सगळा धम्म शिकलेला असतो, याचे विपाक म्हणून हे त्यांना चक्र प्राप्त होतात. 7 काय म्हणतात, 7 रत्न प्राप्त होत असतात. हे 7 रत्न कोणते असतात, कसे असतात आणि ते काय असतं, हा चक्रवर्ती नेमक्या कशा क्वालिटी असतात हे आपण एकाएकानं बघूया. आता बघा काय होतं, एक काय म्हणायचं, कुशीनगर बरोबर तुम्हाला माहित आहे, आपण टूरवर गेलेल्या बऱ्याच लोकांनी गेलेलं होतं. कुशीनगर होतं. महापरिनिर्वाण सूत्रामध्ये आणि ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे असं शेवटी की बुद्धांनी आपलं महापरिनिर्वाण वैशाली इथं डिक्लेअर केलं आणि हे महापरिनिर्वाण प्राप्त करण्यासाठी कुशीनगरला जायचं त्यांनी ठरवलं आणि कुशीनगरला आले. कुशीनगरला आल्यानंतर साल वृक्षाच्या याच्यामध्ये जेव्हा ते झोपून होते महापरिनिर्वाण प्राप्त करायला, त्यावेळेस ही जी चर्चा झाली आनंदामध्ये आणि बुद्धामध्ये,
सम्यक संबुद्धामध्ये ही चर्चा झाली, त्याचाच सारांश. अशी का चर्चा झाली होती बरं? आनंदाने सांगितलं, तथागत हे कुशावती नगरी, त्यावेळेस नाव होतं कुशीनगरचं. काय होतं अगोदर कुशीनगरचं, हे त्यावेळेस फार छोटं होतं. म्हणजे झाडाचे एक मोठा वृक्ष आहे, त्याच्या एका फांदीप्रमाणे आहे. याच्यापेक्षा आपणाला वाराणसी, श्रावस्ती अशा प्रकारचे बरेचसे मोठमोठे शहर आहेत. त्या ठिकाणी श्रेष्ठी राहतात, आपल्याला ओळखणारे लोक असतात, चांगले असतात. ह्या आद्या क्षुल्लक किरकोळ अशा शहरामध्ये महापरिनिब्बाणाला प्राप्त करणं काही चुकीचं आहे. मग त्यावेळेस तथागत त्याला म्हणायला लागले, तथागत म्हणतात आनंदाला, आनंद ह्याला किरकोळ किंवा खोदक छोटस म्हणू नको. या ठिकाणी पूर्वी सुदर्शन चक्रवर्ती राजा इथे राज्य करत होता. ते कसं होतं याची सविस्तर माहिती महासुदर्शन सुत्तामध्ये ती सांगितलेली आहे. त्याचा ते सुत्ताची माहिती आणि त्याचं प्रत्येक ह्याच्यात एक्सप्लेनेशन का असं होतं याचं आपण विश्लेषण करत जाऊया. तर हे आनंदाला ते सांगतात, या ठिकाणी ही कुशावती नगरी कशी होती, कुशावती हे साम्राज्य कसं होतं, किती फैलावलेलं होतं, त्या ठिकाणी त्यांचा पॅलेस कसा होता, म्हणजे राजवाडा कसा होता, त्या ठिकाणी ताडपंथी म्हणजे ताडाचे झाड कसे होते सोन्याचे, त्या ठिकाणी यांना वैभव प्राप्त कसे होते, वेगवेगळ्या डायमंडचे नावं कसे असतात, सोनं चांदी कसं असतं, विपुल असतं, आणि हे कशा प्रकारे घडत गेलं याचं वर्णन. आणि 7 रत्न कोणते, 7 रत्न कसे प्राप्त होतात, आणि 7 रत्न प्राप्त झाल्यानंतर ते काय करत असतात, त्यांच्यातल्या कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे गुणधर्म कसे आहेत, हे त्याला हे आपल्या ह्या सुतामधून पाहायला मिळतं. त्याबरोबरच 4 विशारद म्हणतात आणि हे 7 रत्न अशा प्रकारचे त्यावेळेस बोधिसत्वाला प्राप्त होत असतात. म्हणजे बोधिसत्वालाच प्राप्त म्हणूया. त्यावेळेस हे जी अवस्था शेवटची आली असती चक्रवर्ती राजाची, चक्रवर्ती राजा म्हणजे दुसरा कोण नसतो, तेही बोधिसत्वच असतं. कारण त्याला सम्यक संबोधी प्राप्त नसल्यामुळे आपण त्यांना चक्रवर्ती राजा असं म्हणतो. कारण चक्रवर्ती राजा म्हणण्याचं कारण एवढं आहे की सुरुवातीला काही 7 रत्न प्राप्त होत असतात. मग ह्या 7 रत्नाची मी माहिती देतो, नंतर त्याच्या राजवाड्याची जास्ती देते, लोक जनता कशी असते, लोकांचं प्रेम कसं असतं, ते कसे करतात, यांच्या क्वालिटी कशा येतात ते मला सांगायचं. त्याच्यानंतर ह्या पुष्करणी कशा बांधल्या असतात, तळे म्हणतो ना नाहण्यासाठी वगैरे, आपण आता स्विमिंग टँक म्हणतो, लोकांची सेवा कशी केली जाते, लोक कसे असतात. आपण म्हणलं असतं की सुमेध यज्ञ करण्यासाठी जेव्हा आपला इतिहासामध्ये बघतो, तर ते यज्ञ कसा असतो, पांढरा हात घोडा घेऊन त्याच्या पाठीमागे जातात. तर तशा प्रकारची कल्पना केल्यानंतर या ठिकाणी कशा प्रकारचं आहे ते आपल्या महासुदर्शन सुद्धात कसं वर्णन केलंय ते मी आता एका एका स्टेपनं सांगत आहे. तर या ठिकाणी आनंदाला बुद्ध सांगतात, आनंदा महासुदर्शन राजा होतो, म्हणजे मी होतो म्हणण्यापेक्षा महासुदर्शन राजा त्यावेळेसचा तो मीच असतोय. मग त्यावेळेस कसं होतं, पौर्णिमेच्या रात्री स्नान करून जेव्हा त्यांच्या महालामध्ये सगळ्यात उंच अशा ठिकाणी हे जाऊन जातात, त्यावेळेस मनात कल्पना येते, खरंच मी चक्रवर्ती राजाच्या जवळ आलो असेल का, अशी म्हणून जेव्हा कल्पना करत असताना अचानक त्यांच्या पुढे एक 100,000 आरे असलेलं चक्र त्यांच्या पुढे प्राप्त होतं. प्राप्त झाल्यावर त्याला स्ट्राईक होतं, माझ्या पूर्वजन्माच्या किंवा माझ्या कर्माचे हे जर मला फल आहेत ना, तर खरंच आपण त्याची हे करूया, काय करूया, त्याची आपण परीक्षा घेऊया. मग काय करतात, सोन्याच्या झारीमध्ये सोन्याची झारी, त्याच्यात पाणी, आणि ते डाव्या हातात पाणी घेऊन उजव्या हातानं ह्या चक्रावर सोडतात आणि सांगतात, खरंच जर हे चक्र माझ्या पूर्वीच्या कुशल कर्माचे फल असतील तर हे चालायला लागेल. मग हे चक्र रोटेट व्हायला लागतं, चालायला लागतं. मग आता हे रोटेट चालायला लागल्यानंतर यांच्या पाठीमागे जी ह्यांची चतुरंगी सेना आहे, 4 प्रकारचे हत्ती, घोडे, रथ वगैरे म्हणा, वेगवेगळे असे 4 डिव्हिजन असलेली अशी सेना त्यांच्या पाठीमागे जात असते. अशी पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा मधून म्हणजे कुशीनगर मधून समुद्रापर्यंत जे पूर्वेकडे जात असतात, त्यावेळेस समुद्रापर्यंत गेल्यानंतर वाटेत जे जे राजे येतात एकत्र आणि म्हणतात की त्यांची सैन्य असतं, ते राजे यांचे हे निघाल्यानंतर त्यांना येतात आणि म्हणतात, महाराज या, आमच्याकडे जेवढी संपत्ती आहे आपण घेऊन जा.
आम्ही आपले माणसं आहोत. आमच्यावर तुम्ही राज्य करा. मग हा राजा महासुदर्शन काय म्हणतो, नाही नाही नाही, मला तुमचं राज्य नको आहे. तुम्हालाच काही अडचणी असतील तर ते माझ्याकडून तुम्ही घ्या. सगळ्या अडचणी तुमच्या दूर करा. राज्य तुम्ही आनंदानं करा. आणि त्यावेळेस उपदेश करतो की शिलाचं पालन कसं करायचं. आता पंचशिलाचं पालन मी काही सांगण्याची जरूरत नाही. आपण प्रत्येक वेळेस कार्यक्रमात पंचशील घेत असतो. म्हणून ते म्हणतोय कुणाचं, आता हे पंचशिलाचं म्हणते काय लांबलचक सांगत नाही ते. 5 शिलाचं त्यांना त्या ठिकाणी लोकांना उपदेश करतो आणि त्यांचं राज्य सोडून तिथून वळून मग तो पूर्वेकडून पश्चिमेला दक्षिणेकडे जातो. दक्षिणेकडे जाऊन त्या ठिकाणी समुद्राचं संपतो. त्या ठिकाणी दक्षिणेकडे जातो. पूर्ण भूतलाव. दक्षिणेकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी असेच त्या भागातले राजे येतात, त्यांना वंदन करतात, संपत्ती आणतात. त्यांचा तोच डायलॉग होतो. त्यानुसार तिथून मग दक्षिणेकडून पश्चिमेकडे येतात. पश्चिमेकडे असेच राजे येतात. उत्तरेकडे असेच राजे येतात. सगळ्यांना उपदेश करून, सगळ्याला आनंदाचं वातावरण तिथं निर्माण करून, सगळ्याला समतेचा उपदेश करून हे महासुदर्शन राजे आपल्या महालात येतात. परत कुशीनगरला येतात. आणि जो त्यांचा हाल असतो, म्हणजे त्यांचे राजाचे दिवाणी याम दिवाणी खास असतात ना, अशा प्रकारच्या हालमध्ये हे त्यानंतर असंच पुन्हा नंतर हातीरत्न प्राप्त होतो. हातीरत्न प्राप्त झाल्यानंतर त्यांनी सुद्धा तीच कल्पना करते, खरंच आहे का ते हत्ती, हे बसण्यासाठी आहे का, युद्धाचं आहे का, याला टेम करणं म्हणजे हातीला दमन केलेलं आहे का हत्ती, हे सगळं तपासण्यासाठी बघतात. हो, या हातीच्या क्वालिटी कशा असतात. आपण वलाहक्क म्हणून एक शब्द आहे याच्यामध्ये, घोड्याला म्हणतात. अशाच प्रकारची एक जातक आहे, त्याचं नाव मला सांगता येत नाही. हा जो हत्ती असतो, ह्या हातीला मंगल हाती म्हटलं जातं. मंगल हाती म्हणजे शुभ्र असतो, पांढऱ्या रंगाचा असतो आणि त्याच्यात पावर असते. युद्ध याच्यामध्ये सगळंच युद्ध जिंकण्याची, भेदून काढण्याची अशी याद असते. त्याला बाण वगैरे मारले तर त्याला तेवढा काही परिणाम होत नाही आणि हमखास युद्ध जिंकत असतो. अशा प्रकारचा मंगल हाती असतो. त्याच प्रकारचा हाती इथं प्राप्त. त्याबरोबरच ह्या हातीची अशा प्रकारची खैशित आहे, तो आकाशामध्ये हाती हा उडत जात असतोय. अशा प्रकारची ह्या हातीची, पुढे घोडा असतो त्याची पण अशाच प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात. म्हणून असं राजांनी विचार केला, अरे ह्याला दमन तर करावं लागेल, मला दमन करायची काही जरूरत नाही. त्या अगोदर तशा प्रकारचा हातीला दमन म्हणतोत ना, किंचाळत नाही, हे करत नाही, बेल शिकवल्यासारखा असा हाती त्यांना तिथं तो प्राप्त होत असतो. हा हाती सगळाच मागच्या चक्राप्रमाणेच हत्ती आणि पूर्ण भूभागावर जातो. ते राजांना तसाच उपदेश करतो, परत येतो. त्यानंतर अश्वरत्न असतो, म्हणजे घोडा रत्न असणं, त्याची सुद्धा तोही पांढऱ्या शुभ्र रंगाचा असतो. त्या हातीला सुद्धा आकाशात उडण्याची कॅपॅसिटी असते. आणि असा हत्ती त्यांना प्राप्त होतो. त्याप्रमाणे म्हणजे चक्र झालं, हत्ती झालं आणि घोडा अश्व झालं, याप्रमाणे सगळी त्या ठिकाणी पूर्ण भूभागावर ह्यांचं राज्य आहे असं म्हणायचं असतं. मात्र कुठेही रक्त न सांडवता हे सगळा भूभाग जिंकला असं म्हणणं, मनाने जिंकला आहे, शस्त्राविना जिंकलेला आहे. आणि त्या ठिकाणी त्यांच्या गरजा भागवण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी, समता राखण्यासाठी हा राजा त्या त्या भागामध्ये जात असतो. कारण ही अवस्था कशाची, बोधिसत्वाचीच आहे. आणि बोधिसत्वाचं नंतर बुद्ध व्हायचं असतंय. अशा प्रकारचा समतेचा जो उपदेश केला आहे, हा समतेचा उपदेश बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलेला आहे. कार्ल मार्क्स मध्ये राजाने कसं असावं, कुटदंत सुद्धा मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की राजानं कसं असावं, लोकांना कशी मदत करावी. सगळे जे असतात कुटदंत सुद्धा हेच सांगितलं. मी थोडं डायव्हर्ट होतो. म्हणजे चक्रवर्ती राजा कशी समता बघत असतो, कोणाला जे जे पाहिजे त्याला ते ते पुरवत असतो. अशा प्रकारचं चक्रवर्ती राजाचं राजे ते युग, म्हणजे ह्यालाच काय म्हणतात, बोधिसत्वाचं युग असं म्हणायला हरकत नाही, चक्रवर्ती राजाचं युग म्हणायचं. हे जे युग असतात त्याच्यामध्ये बुद्ध युग, चक्रवर्ती युग आणि काय म्हणतात, बुद्ध नसलेलं, शासन नसलेलं असं युग असतं, कोलाहल युग म्हणतात. याच्यापैकी चक्रवर्ती
हा सर तर अशा सर आवाज येतो माझा. मी क्षमा मागते तुम्हाला थांबवण्यासाठी, पण तुम्ही तुमचा काही काही वेळेस तर नेटवर्क निघून जातो, त्यामुळे मधील काही शब्द समजत नाही. 2-3दा असं झालंय. रिपीट करतो, मी ते रिपीट करतो मॅडम. सॉरी, ओके. काय ते गाडीमध्ये मी काय सांगितलं ना सकाळी तुम्हाला, निघायला वेळ झाला मला. हा सर, तर हा सर, हा सर. मध्ये मी कुठं बसून हे करायला पाहिजे, मात्र आता भिवंडी मध्ये आलोय, मी करतो ते. तर अशा रीतीने हे चक्रवर्ती राजा दुसऱ्याला देण्याचंच काम करत असतो, काही घेत नसतोय. यानंतर दुसरं चक्र असतं मणिरत्न. म्हणजे आता 3 रत्न झाले, चक्ररत्न, नंतर हतिरत्न, अश्वरत्न आणि मणिरत्न. हे मणिरत्न त्यांच्याकडे म्हणजे डायमंडच असतो, प्रकाशमान, प्रकाशमान असतं ते. त्या प्रकाशमान असल्यामुळे काय करते बघतोय, म्हणजे अर्थात हे चक्रवर्ती राजाच्या त्या क्वालिटी असतात तपासायच्या. एक मोठी उंच पताका घेतात, त्या पताक्यामध्ये हे मणिरत्न ठेवतात आणि त्याचा जो प्रकाश जातो ते 12 योजन म्हणजे 100 किलोमीटर मध्ये पर्यंत जाईल अशा प्रकारचं त्याचं असतं. म्हणून खेड्यामध्ये पाहिले काही लोक असतात, ते म्हणतात चला आता सूर्यदेव उजाडलेला आहे, आपल्या कामाला लागावं. अशा प्रकारचे हे एक चौथं रत्न आहे. आता 5वं रत्न जे आहे, ते 5वं रत्न जे आहे त्याला स्त्री रत्न म्हणतात. या स्त्री रत्नाच्या क्वालिटी कसं ती अपिअर होती, म्हणजे त्याच्या राजाच्या पुढे अपिअर होतात. सेम थिंग, पौर्णिमेच्या दिवशी असतात, स्नान केलेलं असतात, वरच्या माळ्यात बसतात आणि भावना करत असताना त्या ठिकाणी स्त्री रत्न प्राप्त होत असतं. अगदी उंच नाही, अगदी खुजी नाही, अगदी जाड नाही, अगदी हरकुळी नाही. तिच्या शरीराचा गंध हा शँडलवूड म्हणतो ना आपण. शँडल म्हणजे काय, चंदनाच्या याच्यासारखा गंध असतो आणि मुखातून बाहेर निघाला कमळाच्या याच्यासारखा गंध बाहेर पडत असतो. अशा प्रकारची स्त्री राजा झोपल्यानंतर झोपत असते, राजा उठल्यानंतर, राजा उठायच्या अगोदर उठत असते. अशा रीतीने आपल्या कामामध्ये चोख असतं. हे त्याने केलेल्या पूर्वजन्माच्या भावनेमुळे, कर्मामुळे ते फळ प्राप्त असतं. असं हे स्त्री रत्न असतं. आणि 6वं रत्न आहे. 6वं रत्न काय, परिनायक रत्न. परिनायक रत्न म्हणजे त्या ठिकाणी येतो तो परिनायक आणि राजा पुढे उभा राहतो आणि म्हणतो, महाराज आपल्याला जी काही संपत्ती लागत असेल, जे काय पाहिजे असेल ते मला सांगा, मी पुरवतो. हे टेस्ट करण्यासाठी लोकांना आदेश देतात की नावा तयार ठेवा. नावा तयार करतात, राजा नावेत बसतो, त्यालाही पुढे जातात. आता ह्या गंगा नदीतून जात जात समुद्र किनाऱ्यावर जायचं का कुठं जायचं हे करत असताना राजानं सांगितलं असतं त्याला, चला तुम्ही मध्य भागात, गंगा नदीच्या प्रवाहाच्या मध्य भागात जायचं. मग गंगा नदीच्या प्रवाहाच्या मध्यभागी गेल्यानंतर सांगितलं की मला आता या ठिकाणी संपत्ती द्या, सोनं नाणं द्या. मग हे दोन्ही हात पाण्यामध्ये सोडतो, नाव्यात बसून पाण्यात टाकतो आणि मोठा हंडा काढतो त्या ठिकाणी, ज्याच्यामध्ये सोनं, चांदी, नाणे, सब कुछ आहे, डायमंड आहे, सगळं काय आहे तसं. अशा प्रकारचे काढतो, 2 काढून राजाकडे देतो आणि म्हणतो राजाला, आणखीन काय पाहिजे का सांगा. राजा म्हणतो, बस पुरे झालं, मला याच्यानंतर आता काही नको, मला लागेल तेव्हा देऊ. अशा रीतीने हे झाले 6 रत्न. शेवटचं रत्न असतं ते उपस्थाक रत्न, म्हणजे परिनायक रत्न झाल्यावर उपस्थाकासारखं रत्न असतं, म्हणजे सेवकाचं, मॅनेजरचं म्हणायचं रत्न. आता हे काय करतो, कोणाला कुठं नोकरीतून बाहेर काढायचं, मध्ये ठेवायचं, काय करायचं, सगळं ऍडमिनिस्ट्रेशनचं, कुणाला याच्याकडे सोडायचं, राजाकडे भेटायला सोडायचं, कोणता वेळ योग्य आहे, कोणता वेळ नाही, हे सगळं सगळं मॅनेजचं ऑफिस मधलं हा जो उपस्थाक रत्न जे असतो ते करत असतं. जसं बुद्धाच्या काळामध्ये आपण म्हणतो आनंद हा सेवक होता, उपस्थाक होता, सगळं काही मॅनेज करायचं. कोणता टाइम देवलोकांनी भेटायचा आहे, कोणता टाइम राजांनी भेटायचा आहे, पब्लिकनी भेटायचं आहे, वगैरे वगैरे टाइम ठरलेले असायचे. आणि अशा रीतीने हे टाइम ठरल्यानंतर सगळ्यांचं व्यवस्थापन करत होतं. म्हणून आपण आता म्हणूया इथं. आणि दुसरे जे क्वालिटी येतात, 7 रत्न. 7 रत्न म्हणजे काय, त्यांनी जसजशी भावना केली असेल, ध्यान केलं असेल, त्या ध्यानाचे परिपाक त्यांनी ठरवलं असेल, मला असं असं प्राप्त हो, हा एक प्रोसेस असतो. ह्या स्टेज मधून जायचं असतं, ही त्याला फलप्राप्ती असते. प्रत्येक बुद्ध हा एक वेळेस, जेवढे काही बुद्ध होतील आणि झाले तर त्यांना एक वेळेस चक्रवर्ती राजा म्हणून असं त्यांचं नाव काही असेल. म्हणून आता मैत्रेय बुद्ध हे संघ चक्रवर्ती राजा म्हणून मागे होते,
हेही आपण ऐकलेलं आहे. आणि आपले सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले, ते सुद्धा महासुदर्शन नावानं चक्रवर्ती राजा होते. अशा प्रकारचे 7 रत्न आहेत. आणि त्याच्यानंतरच त्यांच्या क्वालिटी जे आहेत ते 4 विशारद, म्हणजे विशेष अशा त्याच्या क्वालिटी आहेत. ते कोणत्या क्वालिटी आहे बरं? त्यांचं सौंदर्य इतकं इतकं म्हणजे बलदंड आणि सुंदर सुंदर भरपूर असतात ते. त्याच्यावर कशाच प्रकाश नाही. कारण हे सौंदर्य आपण 32 महापुरुष लक्षणं बोधिसत्वाच्या अंगावर पाहत असतो. आणि त्यावेळी जन्म घेतला तो सिद्धार्थ गौतमाचा, आणि ते पाहूनच लोक सांगतात व्हायचे तशाच प्रकारचे 32 महापुरुष लक्षणं त्यांच्यात आलेले असतात. आणि हेही आपल्याला माहित आहे, त्यांच्यामध्ये सौंदर्य तर असतच. आणि तिसरं, त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम एवढी असते, त्यांची पचनक्रिया अशी असते की ते काही जरी असेल तर ते पचवतात. म्हणून आपल्याला महापरिनिब्बाण सूत्रामध्ये असं दिसतं की चुंदाच्या घरचं बुद्धांनी भोजन जेव्हा ग्रहण केलं त्यावेळेस त्यांना 10 होत होता. आणि 10 झाल्यानंतर ते सगळं की मग आनंदाला त्यांनी सांगितलं होतं बुद्धांनी की आनंदा, चुंदाच्या आईला हे सांगू नको तुझ्या जेवणामुळे असं झालं म्हणून. हे अशा प्रकारचं होत असतं. आणि हे जे अन्न होतं ते माझ्याशिवाय दुसऱ्याला कोणाला देऊ नको, मग ते मलाच खायला पाहिजे. सुकर मार्दव जे दिलं होतं त्यांना हे करून अन्न भोजन, तर ते मीच पचवू शकतो, दुसरं कोणी पचवू शकत नाही. आणि त्याच्यामधलं जे काही शिल्लक राहील ते खोल खड्डा किंवा पाण्यामध्ये ज्या ठिकाणी जंतू किडे मोकडे नसतील अशा टाकून द्या म्हटलं होतं. तर अशा रीतीने यांची ही पचन क्रिया जी असते हे काहीही पचवू शकतात, कोणत्याही प्रकारचं पचवू शकत असतात. त्यानं ते केले हे फलच हे काय तर. मग हे सौंदर्य झालं, फल हे आहेत. आणि त्याच्यानंतर तिसरा जे आहे त्याचं विशारद, म्हणजे त्यांचं आयुष्य खूप मोठं आयुष्य असतं. हे खूप मोठं आयुष्य कसं आहे आता पुढे येणार आहे. ते सर्वसामान्यापेक्षा त्यांची भावना केली असती ना तशा हजार वर्ष झाल्यानंतर ह्या महासुदर्शन राजानं परिनिब्बाण तिथं प्राप्त केलं होतं, असं पुढे येणार आहे आपल्याला. म्हणजे एवढं मोठं आयुष्य त्यांना लाभलेलं असतं. आणि शेवटचं जो राहिलं विशारद म्हणायचं ते आयुष्य झालं. आणि शेवटचं कसं असतं, हे जनतेला प्रिय असतात आणि जनता त्याची प्रिय असतात. रथात बसून जेव्हा एखाद्या बागेमध्ये विहार करण्यासाठी जात असतात त्यावेळेस जनता त्यांच्या घरातून येऊन रस्त्यावर उभं राहून राजाचं मुखदर्शन घेत असतात. त्यावेळेस राजा सारथ्याला म्हणतो, अरे सारथी, जरा सावकाश चल, तू सावकाश चल. काय करायचं तिथं, मला माझ्या जनतेचं मुख वदन करू दे, मला बघू दे त्यांना आणि त्यांनाही मला बघू दे. अशा प्रकारचा राजा, ज्याला कोणत्याही प्रकारची कुणीही प्रजेकडून शिकायत नसते किंवा ह्यालाही प्रजेबद्दलच इतकं प्रेम असतं की त्यांच्या सगळ्याच सुविधा देऊन त्यांना सुखी ठेवणं, असं ह्या चक्रवर्ती राजाचं काल असतो. राजा तशा प्रकारच्या तत्वानी म्हणण्यापेक्षा तशा प्रकारची त्यांची पर्सनॅलिटी झालेली असते. अशा प्रकारचे राजा असतो. आणि दुसरं एक असतं की त्यांचा महाल कसा असतो, तर यांच्या राज्यामध्ये ह्याच्या राजधानी म्हणजे कुसावती नगरी. कुसावती नगरी म्हणजे कशी होती हो त्याची, एक 12 योजन पूर्व पश्चिम आणि 7 योजन दक्षिण उत्तर अशा प्रकारचं ह्या कुसावती नगरीचं या ठिकाणी काय होतं, डायमेन्शन होते, चतुष्मा होत्या. आणि ह्याच्यावर राज्य करत होते. तर ह्या कुसावती नगरीमध्ये त्यांचा जो राजवाडा होता, त्यांचं जे वैभव होतं, ते वैभव म्हणजे आपण कसे असतात याचे नाव ह्या महासुदर्शनच्या सुत्तामध्ये आपल्याला खूप चांगला बघायला मिळतात. म्हणून सगळ्यांना मी सांगेल की महासुदर्शन सुत्त दिघनायकामध्ये 17 नंबरचं सुत्त आहे वाटतं, ते तुम्ही वाचून घ्या तसं. मग आता ह्यांचा महाल कसा असतो, यांचा महाल कसा असतो, एका ठिकाणी उंच असं चांगल्या प्रकारचे राहतात अशा प्रकारचं, असं म्हणजे सगळं डायमंडनी केलं असतं. आणि मग असं पाहिल्यानंतर या ठिकाणी त्यांच्या राजधानीमध्ये राजधानीमध्ये काय असतं, वेगवेगळ्या ताडाचे झाड म्हणल्यासारखं आपण म्हणतो ना, ताडीचं झाड आहे. हे सगळे सोन्याचे आणि डायमंडचे राहत असतात. त्याच्या पानापासून, फळापासून, बुंध्यापासून सगळं सोन्याचं. आणि त्याच्या वरच्या बाजूला अशा काही पताका लावल्यासारख्या
पंत्या लावल्या असतात. पंत्याला काय म्हणतात, पातळ पातळ असतात. हवा व्हायला लागली की त्या चिपऱ्या म्हणतो किंवा पंत्या बारीक बारीक असतात, ते सोन्या चांदीच्या ह्याच्याच असतात, मेटलच्या असतात. आणि ते अशा धातूच्या बनवल्या असतात, त्याच्या अलॉय त्याच्या असतात की ते वाचल्यानंतर इतका मंजूळ जयघोष जिकडे तिकडे होत असतो. आणि एखादा त्यात वर्णन केलंय, एखादा दारू पिणारा लुटारू माणूस शुद्धीवर नसला सुद्धा आवाज म्हणूया किंवा हे साऊंड तिथला ऐकल्यानंतर तो झिंगत जाणारा सुद्धा नाचत आणि तल्लीन आनंदित होऊन जात असतो. अशा प्रकारचं हे त्या ठिकाणच्या त्या ताडपंथी म्हणत असतात. अशा प्रकारचं हे वर्णन केलं असतं राजाच्या मधल्या दरबारामधलं, त्याच्या बाथरूम पासून ह्याच्यापासून सगळं अशा ताडपंथी जिकडे तिकडे होतात. आणि ह्या कुसावती नगरीला चारही बाजूला मोठमोठे खांब असतात, 4 द्वार असतात, वेशी म्हणतो ना, अशा प्रकारच्या मोठ्या वेस असतात. आणि त्या वेशीवर मोठमोठे खांब असतात रत्नजडीत. या प्रकारचं वर्णन म्हणजे वैभव किती मोठं असतं, एका चक्रवर्ती राजाचं वैभव किती मोठं असतं ते जर पाहायचं असेल तर हे महासुदर्शन चक्र वाचलं हे केल्यानंतर मग राजाच्या मनात विचार येतो, अरे मी ह्या ताडपंथी आता लावलेल्या आता एक धनुष्य बाण असतो, त्या धनुष्याच्या 100 धनुष्याची, जशी आपण 1 मीटर म्हणतो तसं एक धनुष्य, अशातने 100 धनुष्याच्या अंतरावर एक एक ताडपंथी असावी. आणि त्या पंथीच्या मध्ये एक एक पुष्करणी असावी, रत्नजडीत असावी. त्या पुष्करणीमध्ये, पुष्करणी म्हणजे पाणी, लोकांना त्या ठिकाणी स्नान करण्यासाठी, स्त्रियांना पुरुषांना. आणि ती पुष्करणी कशात केली असते, आपल्याकडचे स्विमिंग टँक असतात ना, तशा प्रकारचं हे सगळं सगळं रत्नानी जडित केलेलं असतं. रत्नच असतात त्याच्यामध्ये 4 प्रकारचे, सोन्याचे, चांदीचे, मिसारगल, क्रिस्टल, अशा प्रकारचे ते रत्न म्हणतात त्यांनी केले. तर मग ह्याच्यात उतरण्यासाठी सुद्धा अशा प्रकारच्या रत्नांनी, त्या ठिकाणी लाईट असण्यासाठी सुद्धा वेगवेगळे खांब हे रत्नांनी जडलेले खांब असायचे. अशा प्रकारचे 2-2 ह्या ताडपंथीच्या मध्ये हे पुष्करणी बरेच असतात. ह्या सुविधा पुरुषासाठी वेगळी, स्त्रियांसाठी वेगळं केली. हे स्नान केल्यानंतर त्या ठिकाणी त्या राजानं अशी व्यवस्था केली असते सगळ्यांची की त्या ठिकाणी खाण्यापिण्याची, त्याला जे जे लागेल त्यांना, खाणं पिणं वस्त्र सगळं, दागिने जे काही पाहिजे असेल त्या ठिकाणी त्यांना लोकांना मिळण्यासाठी तिथे ठेवलेले असतात. आता काय झालं असतं, राजा अशा बागेमधून त्या महालामधून बाहेर फिरत असताना काही त्याच्या राज्यामधले, आपण ज्याला बरेचसे श्रेष्ठी लोक म्हणतो, श्रीमंत लोक म्हणतो, असे बरेच व्यापारी असतील, धनिक असतील, सगळे श्रीमंत ज्याच्याकडे संपत्ती भरपूर आहे, अशी अगणित संपत्ती घेऊन राजाकडे आले. आणि राजाला म्हणतात, महाराज ही संपत्ती घ्या, आम्ही आपल्याला भेट म्हणून द्यायला आलो. राजा म्हणतो, ही भेट नको मला, ही भेट तुमच्याकडेच असू द्या, तुमच्यासाठी. मग ह्या लोकांनी विचार केला असतो, राजाच्या नावाने ही जर भेट आणलेली आहे तर ती भेट परत नेणं काही योग्य नाही. म्हणून महाराजांना विचारतात, महाराज आम्ही आपल्यासाठी वेगळा एक मोठा पॅलेस बांधतो. राजांनी मूक संमती दिली असते. मूक संमती म्हणजे त्याला नकार दिला असतो, गुपचूप बसले असतात. याचा अर्थ असा की ही राजाची संमती आहे. मग काय होतं, अशी राजाची संमती ऐकल्यानंतर इंद्राला हे सेन्सेशन कळालं की हे या ठिकाणी वेगळा पॅलेस त्यांना बांधण्यासाठी परवानगी दिली राजाने. मग इंद्र काय करतो, आपल्या इंजिनियरला, विश्वकर्मा त्यांचा इंजिनियर आहे, त्या इंजिनियरला सांगतो की विश्वकर्मा, चक्रवर्ती राजा आता त्यांना एक मोठा बंगला बांधायचा आहे, त्या बंगल्याचं जाऊन बांधकाम तू कर. आखडलेला हात लांब करणं, लांबलेला हात आखडणं, एवढा जो काय कालावधी लागतो, या काळामध्ये विश्वकर्मा तिथं प्रकट होतो आणि राजाच्या पुढे उभं राहून कशा प्रकारचं हे करायचं. मग 1 योजन बाय अर्धा योजन अशा प्रकारचा त्या ठिकाणी पॅलेस सुरू होतो, बांधतात. आता 1 योजन म्हणजे 8 किलोमीटर अशा प्रकारचं एकक आहे ते, म्हणजे 8 किलोमीटर बाय 4 किलोमीटर अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये राजाचा हा महाल बांधलेला असतो. हा महाल बांधल्यानंतर त्याच ठिकाणी सुद्धा त्याला खांब असतात, दरवाजे असतात, पुन्हा तेच वर्णन कितीतरी आहे. आता एक एक रिपीटेडली तेच वर्णन वाचलं म्हणजे काही करण्याची जरूरत नाहीये. अशा प्रकारचे चांदीचे, सोन्याचे पायऱ्या झालं, खांब झाले, हे सगळं त्यांचे आतले पलंग झाले, त्यांच्या रूम मध्ये झालं. मग या ठिकाणी हा जो राजवाडा बनवलेला असतो, या राजवाड्यामध्ये काय असतं,
प्रत्येक रूम 84,000 रूम असतात हो. त्या ठिकाणी 84,000 राणी असतात. चतुरंगी सेना म्हणजे 84 सगळीच असते. घोडे, हत्ती, पायदळ, येदळ सगळ्या प्रकारचं 84 असे ह्याने युक्त असं राजाचं हे राज्य असतं, क्षेत्र असतं. या काळामध्ये राजा काय करतो हे वैभव सगळंच उपभोगत असतो आणि यानं बांधल्यानंतर विश्वकर्माने बांधल्यानंतर राजा तिथं 2,000 कुटुंब राहतील अशा प्रकारचं ते मोठ्या प्रकारचं असा तो राजवाडा बांधलेला असतो, महाल बांधलेला असतो त्याच्यामध्ये. असं हे राज्य त्यांचं इथं असतं. हे 84,000 सगळं इकडे वैभव हे करत असताना राजा एके दिवशी विचार करतो, मध्ये येत असतोय. आल्यानंतर काय होतं की आपण किती आयुष्य जगलेलो आहोत. त्यावेळेस या महासुदर्शन राजाचं 84,000 वर्ष झालेलं असतं. 84,000 वर्षामध्ये मग ते तो स्वतःच विचार करतो आपण किती जगायला पाहिजे. आता पुरे झालं, जास्त जगणं नकोय आपल्याला, म्हणून आता कुठंतरी थांबायचं असतं. असं थांबायचा विचार करत असतो मनामध्ये आणि जाऊन मध्ये हे ध्यानस्थ होत असतो. पहिलं ध्यान, दुसरं ध्यान, तिसरं ध्यान अशा प्रकारचे ध्यान करत असताना मनातले विकार काढे रूप ध्यान करतो. सगळं ध्यानाचं सगळं करत असतो. समतेमध्ये राहतो. वितर्क निघून जातात. मैत्री भावना वाढतात. डायरेक्शन 10 दिशा म्हणतात ना, खाली वर पूर्व पश्चिम दक्षिण आणि उपदिशा, ह्या सगळ्या दिशेनं मैत्री भावनेनं ओथंबून गेलेलं असतं मन. जिकडं तिकडं मैत्री भावना, करुणा, मुदिता म्हणतात ना, ही सगळी स्प्रेड करतो सगळ्या दिशेला, कारण त्याचं साम्राज्य सगळं असतं. आणि अशा वेळेस हे ध्यान करत बसत असताना मग ते स्वतःला त्या ठिकाणी ह्याच्यात जातो, ते ध्यानामध्ये असतो. अशाच वेळेस एक त्याची राणी, पटराणी जी म्हणतो आपण, सुभद्रा, हिने विचार केलेले असते की महाराजाला आपण कितीतरी 500,000 वर्षापासून भेट झालेली नाही आपली, मग आपण जायला पाहिजे, भेटायला जायचे. 500 स्त्रियांना तयार करते, अंग स्नान वगैरे करून ते तयार राहतात. आणि हा राजा वर आपल्या महालामध्ये रथामधून या आलेल्या असतात. राजा आपला ध्यानात बसला असताना त्या ठिकाणी मग त्याला कोणीतरी गर्दी असल्याचा आवाज येतो आणि ते उठून सांगतात राणीला, तू येऊ नको, थांब, तिथेच थांब. मग ती राणी तितक्या भागात थांबत असते, थोड्यामध्ये अंतरावर थांबते आणि ध्यानामध्ये असल्यानं सगळ्याची विचारपूस चौकशी करतो. आणि तिनं पाहिलं असतं राणीनं, तिचं नाव असतं सुभद्रा. ती विचार करते तिथं की आज महाराजाच्या चेहऱ्यावरचं तेज वेगळंच आहे. कितीतरी चेहरा भडक दिसत आहे, वेगळंच तेज आहे. अहो, ती बोधिसत्वाची पत्नीच असते ना, तिला ओळखायला काय झालं. आपल्याला माहित आहे ना, एखादी आजारी नातेवाईक जेव्हा शेवटच्या मृत्यूच्या शेवर झोपला असताना शेवटच्या क्षणी काय असतात, त्याच्या चेहऱ्यावर थोडं तेज वेगळं येत असतं. हे वेगळं तेज आल्यानंतर त्यांना ते रिअलाइज होतं. जे समजदार असतात सगळ्यांना ती भूल तापा असते, आता चांगलं आहे, आजारातून मुक्त होईल असं वाटतं. परंतु ज्योत मावळण्यापूर्वी जेव्हा त्याचा प्रकाश भडक होतो, तशाच प्रकारचं असतं ते तेज दिसत असतं. आणि राजा म्हणतो, आता मी निपानाला प्राप्त निपान म्हणत नाही त्याला, आता मी देहत्यागाची हे करत असतो, परिनिपानाला मी जात आहे. मग सुभद्रा देवी त्याला विनंती करते, महाराज एवढा ऐश्वर एवढं आहे आपलं, त्या सगळ्या ऐश्वर्याचा लाभ आपण आणखीन घ्यावा. मग तिला ते सांगत असतात की सुभद्रे, असं म्हणू नको, महाराज खूप तुम्ही आयुष्य उपभोगलं आहे, तुमच्यासाठी सगळं वैभव तुम्ही हे केलेलं आहे, अर्थात दुःख शोक होणारच आहे. मात्र त्याचा विचार केला तर ही सुभद्रा कोण असेल बरं? ही सुभद्रा, आपण जातकथेचा अभ्यास करत असतो त्यावेळेस ही सुभद्रा दुसरी कोण नसते, ही यशोधराच असते. त्याच्यावर अर्थ होतो, कारण अनेक जन्मामध्ये ही यशोधरा बोधिसत्वाचीच पत्नीच असते ती, अनेक जन्मामध्ये. त्याच्यामुळं तिच्या क्वालिटी आणि बोधिसत्वाच्या क्वालिटी तिला पूर्ण ज्ञात असतात. त्याच्यामुळे ती जरी म्हणत असले, ती सावरणं तिला पटकन जमत असतं. अशा रीतीने तिनं सांगल्यानंतर त्या ठिकाणी राजाची हे सगळे त्यांना वंदना देण्यासाठी 84,000 ते सगळं, आता ते फिगर 84 म्हणजे इतके हे किती का लक्षात राहत नाहीये. 84,000 राण्या, 84,000 महाल, 84,000 खोल्या, 84,000 सैन्य, 84,000 पलंग आणि हे सगळं रत्न जडित असतं. या ठिकाणी चक्रवर्ती राजाचं वैभव एवढं असतं की त्याची आपण गणतीच करू शकत नाहीत. अशा प्रकारचं राज्य असतं. आणि ह्या ठिकाणी यांचं जे परिनिब्बाण झालेलं असतं, आनंदाला सांगतात, आनंदा
हे माझं यापूर्वीचे झालेले परिनिबाण आहेत. हे माझे हे माझं 6वं परिनिबाण आहे. हे माझं या ठिकाणचं 6वं परिनिबाण आहे असं म्हणून सांगतात तिथं. याला बुद्धाला सांगतात का, हे माझं 7वं परिनिबाण होतं. 6वं परिनिबाण ह्या कुशीनगरला होतं. जेव्हा सम्यक संबुधाचा जेव्हा महापरिनिबाण होतं त्यावेळेस ते 7वं असतं आणि 8वं महापरिनिबाण आता पुढे होणार नाही. जे काही परिनिबाण झाले मॅक्झिमम ते 7 एकाच ठिकाणी ह्याच ठिकाणी झाले होते. ती कुसावती नगरी एवढी सगळ्याच धनसंपत्तीनं संपन्न होती अशी ती कुसावतीचं नगर वर्णन आपण जे कुशीनारा म्हणून बघायला जात असतो तर याचं वर्णन आहे ह्या बोधिसत्वाच्या म्हणजेच चक्रवर्ती राजाच्या ह्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात. इतिहासामध्ये पाहिलं तर ह्या काळामध्ये चक्रवर्ती राजा असा दुसरा कोणी झालेला नाही. पूर्वीच्या काळातच होतात. बुद्धाचा काळ येतो त्यावेळेस ते चक्रवर्ती स्टेज ही अगोदरच होऊन गेलेली असते. वेसंतर राजाच्या पूर्वी होऊन गेलेली असते आणि त्यांना 32 महापुरुष लक्षणं परिपूर्ण प्राप्त झालेले असतात. अशा प्रकारचं हे महासुदर्शन सुत्त आहे आणि ह्या महासुदर्शन सुत्ताच्या आधारावर चक्रवर्ती कुणाला म्हणावं, याच्या कॅरेक्टरिस्टिक्स कशा असतात, त्याचं वैभव कसं असतं, अशा प्रकारे आपण ठरवून कुणाला म्हणायचं कुणाला म्हणायचं नाही हे आपण ठरवू शकतो. ही एक चक्रवर्तीची आयडिया क्लिअर होती. हे सुत्त इथं संपत असतं आणि ज्यांना कुणाला काही प्रश्न असतील ते प्रश्न घेऊया. हे सुत्त संपलेलं आहे. असंच सुत्त मी संक चक्रवर्ती राजाला सुद्धा हेच अप्लाय होतं. जेवढे जेवढे बुद्ध असतात तेही असेच एक वेळेस चक्रवर्ती राजा असतात. त्याचं नाव काही असतो आणि त्यांचं कुसावती नगरीच असेल असं नाही. त्यांच्या जिथं भावना असेल त्याप्रमाणे त्यांचं ते ठिकाण वेगळं असू शकतं. तर हे सुद्धा इथं चक्रवर्तीचं संपलेलं असतं. यावर कुणाचे काही प्रश्न असेल तर आपण त्याची सखोल चर्चा करूया. प्रश्न घ्या आता. साधू 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 सर, कोणाला काही प्रश्न आहेत का? तुम्ही सरांना विचारू शकता. साधुवाद सर.